एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नाशिक ग्रामीण पोलीस दल, सुरक्षित गाव, सक्षम प्रशासन. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक भव्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले आहे. पोलीस व महसूल प्रशासन यामधला महत्त्वाचा दुवा असलेले पोलीस पाटील हे गावाच्या सुरक्षेसाठी व प्रशासनाच्या कामकाजासाठी आधारस्तंभ आहेत. नाशिक शहरातील महाकवी कालिदास कला मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस पाटील अधिनियम 1967 नुसार स्थापलेले हे पद गाव पातळीवरील महत्त्वाची भूमिका निभावत आहे. पोलीस पाटील गावातील माहिती संकलन, कायदा सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि गुन्हेगारी नियंत्रण या क्षेत्रात महत्त्वाचा दुवा ठरतात. या कार्यशाळेत नव्या फौजदारी कायद्याविषयी माहिती, पोलीस पाटलांचे कर्तव्य अधिकार, शांतता समितीतील सहभाग, गुन्हेगारी नियंत्रण, अवैध व्यवसायांवर आळा तसेच तंटामुक्त गाव या संकल्पनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस पाटलांनी गाव पातळीवर कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात पुढाकार घ्यावा, तसेच अंमली पदार्थ मुक्त गाव ही मोहीम जनजागृतीतून यशस्वी करावी, असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. या कार्यक्रमात पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित पाटलांना मार्गदर्शिका वाटप करून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्ह्याभरातून तब्बल 750 पोलीस पाटील या कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्रत्येक गावातील महिला, मुलं, मुली आणि वयोवृद्ध सर्व क्षेत्रातील लोक, राजकीय क्षेत्रातील लोक असतील, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, या सर्व क्षेत्रातील लोकांना, चांगल्या लोकांना त्याच्यामध्ये समावेश होणं अत्यंत आवश्यक आहे. साधारणतः 200 ते 500 लोकांचा समावेश या व्हॉट्सअप ग्रुपवर असावा. या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठलाही राजकीय मेसेज न करता गावाच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी आणि त्या ठिकाणचा गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्याला सातत्याने इन्फॉर्मेटिव्ह मेसेज त्याच्यावर टाकायचे आहेत. ते मेसेज टाकताना सायबर संदर्भातले असतील, रस्ते सुरक्षा संदर्भातले असतील, महिला व मुलींच्या छेडछाडी संदर्भातले असतील किंवा इतर. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण. पोलीस पाटलांच्या सहकार्यामुळेच प्रशासनाचे काम सुकर होते. त्यांच्या कार्यामुळे गावोगाव शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित राहते, असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी यावेळी काढले. पोलीस प्रशासनाला हातभार लावणारे पोलीस पाटील हे गावाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरत असून भविष्यातही त्यांनी प्रशासनाची याप्रमाणे सहकार्य करावे अशी अपेक्षा या कार्यशाळेतून व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय नितीन कुमार गोकावे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक मानव संसाधन विभाग राहुल मोरे, उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शेलार यांच्यासह नाशिक विभागातील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव असे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.